शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातल्या मेळाव्यात सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे। त्यांनी लबाडी करून ठाणे जिंकलं, मात्र कितीही योजना आणल्या तरी विजय आता आपलाच असल्याचं ठाकरे म्हणाले। निवडणुका होऊ द्यात, मग बघा मी काय करतो ते, असा इशाराही त्यांनी दिलाय। विधानसभा निवडणूक लांबवण्याचा प्लॅन असून नोव्हेंबरमध्ये निवडणुका घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले। तसंच धनुष्यबाण चोरणाऱ्यांना मशालीची धग दाखवा असं आवाहन त्यांनी केलं। मला खात्री आहे, मला आशा आहे, पुढच्या 5-50 वर्षामध्ये हा निकाल लागल्याशिवाय राहणार नाही। आणि हसायचं काय त्याच्यामध्ये? अरे हसताय काय? 2 वर्ष तर झाली, अपात्रतेचा निर्णय आता लागला, आता लागेल बघा 5-6 वर्षामध्ये, पण तोपर्यंत झाली, माणसं म्हातारी झाली, निवडणूक विधानसभेची टर्म संपली। तसंच माझ्या नाव आणि चिन्हाचा लागेल निकाल, पुढच्या 5-50 वर्षात, 100 वर्षात लागेल। पण तोपर्यंत आपली जी मशाल आहे, ती मशाल हीच लोकशाही गाडणाऱ्या लोकांचं बूट जाळण्यासाठी मशाल आहे। नातं आहेच किंवा होतं, पण आज चोराने आपलं धनुष्यबाण चोरलंय, चोर धनुष्यबाण घेऊन आलेला आहे, त्याला मशालीची धग काय ती आपल्याला दाखवायची। आणि म्हणून म्हणजे मी म्हणतो, आणि म्हणून असं कुंठून नाही बोलत, असं कणणं कुंठणं मला येत नाही, आपण सरळ बोलतो। आणि म्हणून ये जो है वो जो मशाल जो है वो मशाल जो है वो धनुष्यबाण जो है वो ऐसा नहीं बोलायचं, सरळ बोलणार आहे। हे पहिले सुपारी थूक तोंडातली, ये जो है जो काय है जो। आणि म्हणून हे या एक काहीतरी पोट साफ करायचं द्या औषध, यांचं कडनं तरी साफ होईल, त्या औषध या निवडणुकीत त्यांना द्यायचंय। आणि मला माहितीये, हे तुम्ही औषध द्यायला सगळे हुशार आहात, देणार ना औषध। तिकडे महायुतीच्या घोषणांवरून देखील उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला। अरे 3 महिने थांबा, तुमची सगळी जी काही मित्र परिवार आहे, होय मित्र परिवार आहे, तो आम्ही उघडा केल्याशिवाय राहणार नाही, हे आज त्यांना मी इशारा देतोय। तुम्ही करा, तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही घोटाळे करताय पण आमचं लक्ष नाही, आमच्याकडे आम्ही सुद्धा 2.5 वर्ष, मी स्वतः मुख्यमंत्री होतो, गेल्या अनेक वर्ष महापालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आणि याही पुढे राहणार आहे, ठाणा काय मुंबई काय इतर सुद्धा। त्याच्यामध्ये त्या महापालिकेमध्ये सुद्धा जी काही लोक अधिकारी आहेत, ज्यांना जनतेबद्दल प्रेम आहेत, ते बरोबर माहिती आमच्याकडे देत असतात। हे जरा निवडणूक होऊ द्या, मग बघा आम्ही काय करतो ते। म्हणजे सगळीकडे वरपासून खालपर्यंत हे सगळं बरबटलेलं सरकार, ठाण्यातले भूखंड खात आहेत, मुंबईतले खात आहेत, अयोध्येमधले खात आहेत। अयोध्येमध्ये सुद्धा एक आदर्श घोटाळा झालाय। आदर्श म्हणजे चांगला नाही, जसा इकडे आदर्श घोटाळा झाला मुंबईमध्ये, सैन्य दलाची जमीन खाल्ली। कोणी खाल्ली? कुठून आला? कुठून? म्हणजे आमच्या हातामध्ये घंटा, जय श्रीराम वाजव घंटा, आणि लोढा बसला तिकडे टॉवर बांधून। याच्यासाठी आम्हाला राम मंदिर पाहिजे होतं, याच्यासाठी तुम्ही आम्हाला लढवलात, याच्यासाठी कारसेवकांनी बळी दिले, कारसेवकांनी रक्त कशाला सांडलं? लोढाचं टॉवर बांधायला। आधी लोकसभा निवडणूक लांबली, आता विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये घ्यायचा त्यांचा प्लॅन असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले। ही जी लोकसभा झाली, लांबली किती 5 टप्पे, काय तुम्ही काय क्रिकेट खेळताय, टप्पी बॉल टाकून सरपटी टाकताय? 5 टप्प्यात महाराष्ट्राची निवडणूक। पण आता मला कळतंय, कानावर येते की कदाचित नोव्हेंबरमध्ये निवडणूक घ्यायचं यांचं घाटते का? तर लाडकी बहीण या योजनेचे किमान ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हणजे 4 हप्ते जर का महिलांच्या हातात गेले तर त्यांचा विश्वास बसेल की हे देतात बुवा, हे देणारी लोक नाहीये। यांची पाप जी आहेत ती आता येत्या काही दिवसात उघडी करावीच लागतील। झाल्यात, सगळ्या पक्षांनी यात्रा सुरू केल्यात, द्या पाठवून द्या ना, सगळ्यांना तीर्थयात्रेला पाठवून द्या। हे मिंदे चालले यात्रेला, जा बाबा तू पण जा, आणखीन कोण चालले,
कोण गुलाबी जॅकेट घालतंय, कोण केशरी जॅकेट घालतंय, सगळे रंगपंचमी करा, पण जा तिकडे जा.